समन्वये कार्यशाळा संपन्न। दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता विजय हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अकोला पोलीस दल व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विभागाचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता कोटपा कायदा, तंबाखू व तंबाखूजन्य प्रतिबंधित कायदा 2003 संबंधित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। सदरची कार्यशाळा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली। सदर कार्यशाळा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री बच्चन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या प्रसंगी श्री आप्पासाहेब उगले, सदस्य सचिव तथा प्रकल्प संचालक, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना कोटपा कायद्यासंबंधित सविस्तर मार्गदर्शन केले व कायदा अंमलबजावणीकरिता येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली। तसेच जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉक्टर प्रीती कोगदे यांनी प्रस्तावित केले। तसेच सध्याच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबाबत महाराष्ट्राची आकडेवारी याबाबत डॉक्टर निकिता गायकवाड यांनी माहिती दिली। आभार प्रदर्शन व उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा समुपदेशक धम्मसिंग शिरसाट यांनी दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंद यांनी केले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।